द्या. होळी हा प्रसंग खूप छान आहे. आहे का रेकॉर्डिंग चालू? हो. किती तारीख? 13 मार्च 13/3/2025. आज होळी पौर्णिमेचा दिवस आहे. या दिवशी खरं तर आपलं प्रवचन नसतं, पण आज गुरुवार आल्यामुळं आपलं प्रवचन आपण ठेवलेलं आहे. मी विचार केला की काही बिघडत नाही, आपण काय सगळ्या अगदी होळीला नैवेद्य दाखवायला सगळेच काय जात नाही, त्यावेळेत आपलं होऊन जातं. कळलं? म्हणून विषय असा आहे की होळी पौर्णिमा ही एक गोष्ट घडून गेलेली, ती आपल्याला कोणाला माहिती असेल कोणाला नसेल. मी सांगते आधी. एक आपल्या इतिहासामध्ये भारताच्या ही गोष्ट घडून गेलेली आहे की होळी पौर्णिमा साजरी करतो म्हणजे काय, अग्नी कशाला, अग्नीचं इतकं भडकणं साजरं कशाला करायचं असा त्याचा. पण हा होलिकोत्सव आहे, होली नाही होलिका आहे. होळी नाही होलिका. त्या हिरण्यकश्यपू राजा होता, किती वर्ष झाली, पण या लोकांच्या आठवणी अजूनही लोक काढतात. त्यांच्या प्रित्यर्थ अजूनही भारतीय संस्कृतीमध्ये सण साजरे करतो आपण. म्हणजे त्यांच्या आठवणी गेल्यात का अजून? नाही. कळलं? वास्तविक आता कोण आहे ते राज्य? सिलोन राज्य आहे ना आता हे. मग आता काय प्रश्न, पण तरी आपल्या संस्कृतीमध्ये ते आहे. त्या काळची अनार्य संस्कृती आणि आपली इकडची आर्य संस्कृती. ठीक आहे. पण तेव्हा असं झालं की हिरण्यकश्यपू नावाचा राजा राज्यावर असतो आणि त्याला एकुलता एक मुलगा असतो, प्रल्हाद नावाचा. म्हणजे दशावतार जे आहे त्याच्यातला पहिला अवतार आहे ना. त्यामुळं प्रल्हाद नावाचा जो मुलगा आहे तो अत्यंत कट्टर विष्णू भक्त आहे. कट्टर भक्त कोणाचा का असेल ना, पण तो कट्टर आहे देवतेचा. आणि अत्यंत सोपी भक्ती म्हणजे मुखामध्ये सतत सतत नाम असणं, आणि ते नाम तो मोठ्यांदा घ्यायचं, मनात नाही घ्यायचं, मोठ्यांदा घ्यायचं. त्यामुळे नाम सतत घेतल्यामुळं हिरण्यकश्यपू जो त्यांचे वडील होते ते जरी राजे असले तरी त्या नामाला कंटाळले. का कंटाळले? तर ते अनार्य होते ना, ते आर्य नव्हते. म्हणजे संस्कृतीमध्ये फरक होता. ते भक्त नव्हते, अभक्त होते. आर्य अनार्यपेक्षा अभक्त होते. अभक्त असणाऱ्या मनुष्याला कानावर सुद्धा बाकीचं काय सहन होत नाही. त्याला असं वाटतं हे काय पीडा आहे, ही पीडा आहे आपल्या दृष्टीने, हे बरोबर नाही. तसं हिरण्यकश्यपूला त्याचं रामाचं नाव सारखं पुढे पुढे येत होतं. खरं तर त्याचं पुण्य आहे कुठलं तरी हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यपूचं पण पुण्यच आहे. कळलं का? तर देवाच्या हातून मरण आहे त्याचं, हे पुण्य आहे त्याचं. आता राक्षस देहाला कशाला देव लावायला, हात लावायला, पण हे पुण्य आहे. म्हणून त्याने खूप वर्ष प्रल्हादाच्या मुखातलं नाम ऐकलं. आणि प्रल्हादाची कथा अशी आहे की हिरण्यकश्यपूची बायको म्हणजे प्रल्हादाची जी आहे, काय नाव आहे? कयाधू नाव आहे तिचं. खूप छान आहे गोष्ट. ही कयाधू अत्यंत भाविक मुलगी आहे, भाविक पत्नी आहे, भाविक स्त्री आहे. ही स्त्री अनुग्रहित कोणाच्या माहिती? नारद मुनींच्या अनुग्रहित. किती गोड गोष्ट आहे. नारद मुनी किती अधिकाराने, कितीतरी मोठे विद्वान पण, भक्त पण, आणि खूप मोठा अधिकार आहे. फक्त नाम जपणे एवढ्यानेच त्यांना अधिकार प्राप्त झाला. आणि तिन्ही लोकात नाम सांगणे हा अधिकार आहे त्यांचा. त्यामुळं त्या अधिकाराने कयाधू गरोदर असताना तिने इच्छा प्रगट केली की मला नारदांचा आश्रम बघायचा. असं म्हटल्यावर हिरण्यकश्यपूने परवानगी दिली. त्याला एवढं काही गहन वाटलं नाही. ते कुठेतरी सुरुवात होत असते बघ. दिली परवानगी. म्हटले जा. नारद स्वतः येऊन तिला घेऊन गेले आणि त्यांच्या त्या आश्रमामध्ये राहिल्यानंतर तिचं इतकं मन रमलं, बरेच दिवस ती तिथं राहिली. त्या काळी त्या कयाधूला नारदांनी अनुग्रह दिला. मुख्य मोठा भक्त एखादा निर्माण होणार म्हणलं की त्याची पार्श्वभूमी पण मोठी असते. तिथे तिला अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्यानंतर प्रल्हाद पोटात होता त्याच्या डायरेक्ट कानामध्ये तो अनुग्रह गेला, बीज गेले. अनुग्रह म्हणजे बीज गेले. ते बीज घेता घेता आज प्रल्हाद वाढतो आहे.
आणि कयाधूला तर खूपच प्रसन्न होत आहे. कंटिन्यू ती नाम घेते आहे, एकसारखं नाम घेते आहे आणि हा वाढतो आहे प्रल्हाद. असं करता करता प्रल्हादाचा जन्म झाला आणि जन्मतःच त्याच्या मुखातून श्रीराम असं ऐकू नारायण नारायण असं ऐकू आलं. श्रीराम नारायण नारायण असं ऐकू आल्यानंतर तो हा जो आता हिरण्यकश्यप तो गडबडला. म्हणला हे काय भानगड झाली, असं कसं झालं, राक्षसाच्या मुखातून नाम कसं आलं. पण ते जाऊ द्या म्हटले, आता चला मुलगा झाल्याच्या आनंदात सगळ्यांनी जाऊ दिली. हळूहळू प्रल्हाद मोठा मोठा होतो आहे. 4 वर्षाचा, 5 वर्षांचा. 5 वर्षाचा झाल्यानंतर तो अखंड नाम घ्यायला लागला. मांडी घालून बसायचा, कुठेही जाऊन झाडाखाली आणि अखंड नाम घ्यायचं. त्याला रक्षण करण्यासाठी सैनिक पाठवले, सगळं झालं. त्या सैनिकांनाही तो गोल गोल बसवायचा आणि म्हणायचा म्हणा जय जय नारायण असं म्हणायचं. सगळ्यांनाच नारायण नारायण म्हणायला त्याने लावलं. असं करता करता जो प्रल्हादाचा सांभाळ करायला जाईल तो त्याचा भक्त व्हायचा. असं अनेक भक्त झाले, अनेक छोटी छोटी मुलं त्याच्या नादाला लागली, म्हणजे पुढची प्रजा नादाला लागली. असं हे सगळं हिरण्यकश्यपूला समजत होतं आणि त्यासाठी प्रल्हादाला त्याने वेगवेगळ्या शिक्षा दिल्या, भरपूर शिक्षा केल्या. उकळत्या तेलात टाकलं, काय तुम्हाला माहिती आहे सगळं चरित्र. अशा भरपूर मोठ्या मोठ्या अशा शिक्षा दिल्या की एखादा माणूस शत्रूला सुद्धा ते देणार नाही, अशा शिक्षा दिल्या. पण त्यातूनही नारायणाच्या कृपेने प्रल्हाद काय व्हायचा, वाचायचा. कारण ती कृपा आहे भगवंताची. आणि मग तो वाचल्यानंतर एक दिवस हिरण्यकश्यपूला वाटलं हा कशानेच कसं काय मरत नाही. मग त्यांची एक बहीण होती हिरण्यकश्यपूची, काय नाव तिचं, होलिका. तिचं नाव होलिका आहे, होलिका. त्या बहिणीला त्यांनी आयडिया, ती बहिणी यांच्यासारखीच कपटी आणि अनेक अनेक विद्या घेतलेल्या, अशा कपटी विद्या सगळ्या. अग्नीचं तिला वरदान होतं की किती पण माझ्यात उभी राहिलीस तरी जळणार नाहीस तो, असं वरदान होतं. मग त्या होलिकेचा हिरण्यकश्यपूने वापर करायचा ठरवला. एक दिवस त्याने सांगितलं की तू असं कर, गोड गोड, तू आत्याच आहेस त्याचे, गोड 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 बोलून त्याला मांडीवर घे आणि इथं दरबारात बस आणि तू तुझा मंत्र म्हणून तुझं शरीर पेटवून घे. तुला तर काय होणार नाही आपल्याला माहिती, पण याला जळू दे आणि मग तू सुखरूप बाहेर ये. असं सगळं ठरलं. तो आजचा दिवस आहे. म्हणून सगळा भारत म्हणा किंवा सगळं भारतच होता की हा होलिकोत्सव साजरा करतं की हा सत्याचा विजय आहे. सत्याचा विजय, सत्य जो आहे त्याचा हा विजय आहे आणि ईश्वराचा विजय आहे, नामाचा विजय आहे. मग त्या होलिकेने ठरवलं तसं, मांडी घातली, ये प्रल्हाद आहे, आपण आत्या कशी बोलवते लाडा लाडा, तसा तो जाऊन बसला. त्याला आज सगळं समजायचं, प्रल्हाद दिव्य दृष्टीने सगळं ऐकू यायचं, सगळं समजायचं, कपट पण समजलं तरी तो जाऊन बसला. बसल्यानंतर श्रीकृष्णाचं म्हणजे विष्णूंचं नाम सतत सतत ओठावर आहे. आणि होलिकेने काय केलं, कपट केलं. थोड्या वेळाने आग लावून घेतली, संपूर्ण इथपर्यंत जळत आली, त्याच्यापर्यंत प्रल्हादापर्यंत आग आली. पण प्रल्हादाला काहीही होईना हे तिने पाहिलं. काहीच त्याला अग्नीने टच केलं. का बरं, काय विज्ञान असेल अजून काय, म्हणजे तप त्याचं इतकं होतं, आधीच तर पुण्यात्मक आहे म्हणून तप इतकं होतं की शरीरातला अग्नी तत्व प्रगट होणं हे त्यांना कला माहीत असावी. लहान असून सुद्धा अनेक पूर्वजन्मांचं तप असलं पाहिजे आणि ती कला माहीत होती. म्हणून अग्नी बसता क्षणी प्रल्हादाने पण काय केलं, स्वतःच्या आतलं अग्नी तत्व प्रगट करून बसला. ही आयडिया आहे. तपस्व्यांनी अशा आयडिया कराव्या नेहमी. अग्नीचा विषय असला कुठं भाजेल वगैरे असं वाटलं तर आपण आपलं अग्नितत्व प्रगट करूनच हात लावायचा, अशा आयडिया आहेत त्या. तेव्हा प्रल्हादाने ते करून बसला. यांना काय कळत नव्हतं. होलिका अशी इथपर्यंत जळाली. तिला वाटलं आता प्रल्हादाला आता अग्नी लागणार. त्याच्या देहापासून अग्नी बाजूलाच आहे, तो तिला जाळत जाळत गेला आणि पूर्ण डोक्यापर्यंत जेव्हा अग्नी आला तेव्हा तिला समजलं की ह्याला काहीच होत नाही. होतंय कोणाला, चटका कोणाला लागतोय, मला लागतोय. आणि म्हणून त्याच्यामध्ये होलिका
की अशी तिचा अंत झाला. म्हणून ईश्वराच्या भक्तीच्या बाबतीत कधी कपट करू नये. आत्माचा पहिला धडा आहे आजचा. कपट कधी करायचं नाही, भक्ताशी करायचं नाही आणि देवाशी तर नाहीच. कपट कधी करू नये. विशेष आहे. आले सकाळी झालं. कपट करायचं नाही भक्ताशी कधी, भगवंताच्या. आणि म्हणून होलिका पूर्ण जळून गेली आणि प्रल्हाद उठून बाहेर आला. हा क्रोध किती आला असेल हिरण्यकश्यपूला. म्हणून आजचा दिवस जो आहे तो भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत शुभ दिवस मानला जातो. आणि होलिका म्हणजे तुमच्यातलं सर्व अनिष्ट जाळून टाका आणि म्हणून त्याचा आनंदोत्सव करा. एक राक्षसी वृत्ती जळून गेली म्हणून तिचा आनंदोत्सव करा. म्हणून मग होळी पौर्णिमा आहे. होळीचं होळीला आणि भक्ताचा विजय आहे, सत्याचा विजय आहे, नामाचा विजय आहे, हे सगळं आहे. म्हणून होळी पौर्णिमा साजरी करण्याचा आजचा दिवस आपण साजरा करतो. नुसत्या बोंबा नाही मारायच्या का ते लोक हल्ली नाही पुढे मारत. आमच्या कसब्यात पुरेफार बोंबा मारायचे म्हणजे कशासाठी? हा, वाईट गोष्टीचं नाव. बरोबर, ती पण आहे. बरोबर आहे संस्कृती. आता मी येताना पाहिलं कुठेच काय आवाज नाही. उशिरा करतात. शेण्या पण गोळा करायचे ना, ते पण नाही. उशिरा करतात. हल्ली काय पैसे वर्गणी करतात आणि हा, ते पण सार्वजनिक. ठीक आहे, चांगलं आहे. पण होलिका जी आहे ती जळून गेली. त्या आनंदा म्हणजे वाईट जळालं, चांगलं जगलं, या निमित्ताने आनंद साजरा करायचा. आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्याच होलिकेच्या त्या राखेमध्ये भांडी ठेवायची. आता कोणी करत नाही. पाणी तापवायचं आणि त्याने स्नान करायचं, अशी काहीतरी पद्धत आहे. मुख्य हे आहे की सत्याचा विजय आणि असत्याचा पराभव, याच्यासाठी होळी पौर्णिमा हा दिवस आहे. आजच्या दिवशी आपण असं ठरवूयात की बाबा अध्यात्मामध्ये आपण इतक्या सखोल, आपला अध्यात्म खूप सखोल आहे आणि खूप खोल आहे. हे अध्यात्म साधन आहे. म्हणून याने आपण देवाला नमस्काराचा होलिकेत की 1 वर्ष मी खोटं बोलणार नाही आणि लबाड बोलायचंच नाही कुठल्या याची, भक्तीशी खोटं वागणार नाही. चला, हा एक प्रसंग झाला. प्रल्हादाला एवढ्या विद्या मिळाल्या, त्याचं काय कारण? महाविष्णूंकडून एवढ्या विद्या मिळाल्या लहानपणीच. त्याचं कारण आहे पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे प्रल्हाद एवढा ज्ञानी झाला लहानपणी. पुढे पुढे त्यांचं चरित्र आहे. राजा प्रल्हादचं फार मोठं चरित्र आहे. प्रल्हाद राजा झाला आणि सुंदर त्यांनी राज्य चालवलं. भक्ती आहे राज्यात, महाविष्णू प्रसन्न आहेत असं त्यांचं राज्य होतं. पण प्रल्हाद दैत्य असल्यामुळे शेवटी काहीतरी झालं ना. काय झालं बरं शेवटी? कथेत होतं ते, त्यांच्यात पण ते राक्षसी वृत्ती आल्या. हा, त्या पुढं आल्या काहीतरी आहे. हा, मुद्गलमध्ये आलं. एक होते तो राक्षसच झाला. बापरे. म्हणजे काय झालं असेल की आपल्या ज्या वृत्ती आपण जपल्या, आता समजा तुम्ही आज सगळे आपण रोज इथं भक्ती शिकतो किंवा संस्कार शिकतो किंवा अभ्यास शिकतो. तुम्हाला तर आत्म्याचा अभ्यास आहे, फार अवघड आवड म्हणण्यापेक्षा खूप छान अभ्यास आहे. आत्मदृष्टीचा अभ्यास असणं हे सर्वात उच्च लक्षण आहे. असा अभ्यास इतरत्र नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीची ओवी घ्या किंवा आणखीन काही घ्या, आपण येतो आपल्या देहावरच. बरोबर. आता हा अग्नी जो लावला होलिकेने, तो कसा लावला असेल सांगा? अग्नी म्हणजे काय? एवढं पेटवलं नाही कोणी. योगाग्नी असेल. हा, योगाग्नी म्हणजे राक्षसांना सुद्धा योगाग्नी प्रगट कसा करायचा याचं ज्ञान होतं त्या काळी. आता सुद्धा आहे लोकांना. सुद्धा आपल्या पाठीवर ते आता हल्लीच अलीकडचं उदाहरण आहे. पण हे आपल्या भारतात खूप आहे. म्हणून आपला जो आश्रम आहे तो ही परंपरा टिकून ठेवायची आहे मला तुमच्याकडून, की अग्नी प्रगट करता आला पाहिजे. तुम्ही एकदा तर बघा, प्रयत्न करून हेमंतबाई, तुम्ही करता का प्रगट? तुम्ही ध्यानाला बसलात ना, हा, गरम होतं. सिद्धासन घालावं लागेल. पण पहा, नाही आलं तरी नुसतं पहा, श्वास वर घ्या
आणि त्या श्वासावर दृढ संकल्प करा. थेट श्वास वर यायचा आणि दृढ संकल्प करायचा की माझ्या मूलाधार चक्रापासून अग्नी प्रगट व्हावा अशी आपली कृपा असावी. पुढे हे म्हणायचं तर यांची कृपा होते. सद्गुरूंची तर आहेच, हं? पण आत्म्याची कृपा झाली पाहिजे. म्हणा बरं आता कोण बघा प्रयत्न करू. हे सद्गुरुनाथा, मूलाधार चक्राला वरती घेता येते का पहा. आपण त्याला काय म्हणतो, सावधानतेची क्रिया करता येते का पहा. कोणाला लक्षात आहे का? चला करा, लिहू नका, करा सावधानतेची क्रिया. येते ना? अच्छा, मूलाधार चक्र असं वरती खेचायचं. करा. मूलाधार चक्र खेचायचा प्रयत्न करा. 3 वेळा मूलाधार चक्र ऊर्ध्व करायचं, वर खेचायचं आणि श्वास वर घेऊन प्रार्थना करायची. हे भगवती, हे कुंडलिनी शक्ती माता, माझा प्राण ऊर्ध्व होऊन अग्नितत्व प्रगट व्हावं, माझ्या प्राणामध्ये अग्नितत्व प्रगट व्हावं अशी प्रार्थना करा कुंडलिनी माते. अनुभव येतोय का पहा, नाहीतर मग वेळ नका घालू. कोणाला उष्णतेचा यायला लागलाय का अनुभव? अगदी पाठ गरम अगदी सुनेकर येतोय का अनुभव पहा. करा, सुरुवात होईल. हळूहळू होतं सगळं. हळू पाठ गरम होतीये का ती पहा. पाठ थोडीशी गरम झाली तरी हे सोडून द्या, सिद्धासन काढून टाका. मयुरेश लक्षात नाही. थंडीत स्वेटरवर तुम्ही स्वेटर घालत, आम्ही अग्नी प्रगट नाही लक्षात. असे सामान्य मग. बाळकृष्णानंद गुरुकुल आश्रम सामान्य नाही. स्वेटर घालायचंच नाही थंडीत, अग्नी प्रगट करायचा. स्वेटर लागतच नाही. करा ना. मूलाधार चक्रात मूलाधार चक्र वर खेचता येते का पहा. फार पाठ गरम होती असं वाटलं कोणाला तर सिद्धासन काढून टाकायचं. डोक्यापर्यंत गरम काढून टाकायचं. ठीक आहे, काढा सिद्धासन सर्वांनी. थंडीत कसं लक्षात छान. थंडीमध्ये याचा उपयोग करायचा. मग ती थंडी पडली, आपलं सण लगेच बसायचं. उष्णता आपली आपण प्रगट करायची, व्यवहार करायचा. आम्ही ससून लायचा प्रयोग करायचो. मस्त
एकदा गुरुजींनी शिकवलं की दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस असे अभ्यास झाले माझे. हा. एक राहिलं उष्णता प्रगट करताना द्विनाडी पण प्रगट करताना ते होतं मला लक्षात राहिलं. ठीक आहे. मग अशी उष्णता मी काय सांगत होते तुम्हाला, उष्णता प्रगट करणे हे जर आपल्याला तेव्हा पूर्वजांना माहिती, आपल्याला पण आहे की माहिती, आपला तोच अभ्यास आहे. करीत राहायचं. ज्यांचं शरीर ध्यानाला बसताना थंडगार असतं, थंडगार शरीर नसतं, हिट पाहिजे, नको ती हिट नकोय, योग्य योग्य ती हिट आणा शरीराला. ज्या हिटमुळं आपल्याला वैराग्य वाढेल. नको ती हिट उत्पन्न होऊन उपयोग नाही अध्यात्मामध्ये. आणि एकदा ठरवलं ना अध्यात्मच करायचं, एकदा ठरवलं ना शरीर मन बुद्धी चित्त अहम सहित प्राण हा ईश्वराच्या चरणी व्हायचा किंवा गुरूंच्या. तुम्ही कोणी गुरूंच्या चरणी नाही वाहणार मला खात्री आहे. गुरूंच्या चरणी एकच गेली प्रेमळ बस करा. तुम्ही नाही कोणी जाणार, तुम्ही ईश्वर चरणी जाणार. आणि बरोबर आहे ते मला नाही माहिती. पण ठीक आहे असू दे. पण जायचं असेल ना हे सगळं घ्यायचे. काय एवढं नाही तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरणरी. अहम स्वतःचा सगळा अहंकार सोड बाजूला, काय बिघडत नाही. जगातले इतकं मोठं मिळवायचं आहे ना आपल्याला. माझे तर हेच त्या काळात माझी ही असायची काय प्रतिज्ञा असायची, सगळ्यात मोठं आहे, ह्याच्यापेक्षा तुमचे कोणीच नाही, काहीच नाही. काय कोणतीच वस्तू नाही. तिथं जायचंय ना मग सोड. तया अहम वाचा, अहम म्हणजे अहंकार, वाचा चित्त अंग देऊनिया शरणरी म्हणजे महोदधिका गांग निघाले जैसे. महोदधिका गांग निघाले जैसे. एकदा गंगा निघाली गंगोत्रीवरून. समुद्र महोदधी म्हणजे समुद्र, समुद्राला स्वतःला अर्पण व्हायला. तिने मध्ये पाहिलं का काय कोण आपल्यात आंघोळ करतंय, हा फार पापी आहे का, त्याला काठाला फेकून दिले असं झालंय का कधी? नाही. उलट काशीला तर गंगेच प्रेत सोडतात हे आहे. मग असं गंगेसारखं झालं पाहिजे, सर्व समर्पित. घर कधी बांधायचं नाही का? आपल्या सामान्य कल्पना आहेत फार. घर कधी व्हायचं, अजून मुलं मोठी व्हायची, त्यांना अहो तुम्ही तर समर्पित व्हा, मुलांचं होईल, सगळं होईल. आपलं होतं, मुलांचं होतं, सगळ्यांचं. उलट चांगलं होतं, वाईट होत नाही. देह वाचा चित्त अंग देऊनिया शरणरी. कोण आवडतं? महोदधिका गांग निघाले. गंगा जशी समुद्राकडे धावत निघाली, पुन्हा तिने मागं वळून पाहिलं का? मी हिमालय सोडला, उगीच सोडला, आता परत जायचंय का असं म्हणाली का ती? सांग. यांच्यावरून आपण पंचमहाभूतांवरून आपण आदर्श आहे. बाकी आदर्शाला कोणी नसतं. पृथ्वी पंचमहाभूत, आकाश, तारे, सूर्य, चंद्र यांचा हे आहे, आदर्श आहे. गंगा परत म्हणाली का मला जायचंय. आता इतक्या लोकांनी, लाखो लोकांनी, कोटी लोकांनी स्नान केली परवा, तर ती म्हणाली की मी मळले, आता जरा हिमालयात जाऊन येते तप करून. असं नाही म्हणाली. ती कुठे आली? हा, ती इकडं आली. हे विशेष आहे, विशेष आहे. कुठे आली ती? आपल्याकडे आहे. तिकडं आली. ते पाहिलं ना तुम्ही चित्र सगळं? मला आश्चर्य वाटतं अजून. म्हणजे आहे ते आम्हाला माहिती होतं. एकदा काय झालं, मी आणि आमची बहीण आम्ही राहिलो होतो आणि पांडुपलीकडचंच, आम्ही दोघे होतो. आणि
पहाटे 3 3:15 आम्ही बाथरूमला उठलो. ती जाऊन आली, मी पण जाऊन आले. येताना दरवाजा बंद करताना तिने मला हळूच सांगितलं, तिने पाहिलं होतं तिकडं. ती म्हणाली, आई त्या भिंतीवर प्रकाश पहा कसला होता. तेव्हा मला कळलं, त्याच्या आधी मी ऐकून होते नुसतं. तो प्रकाश जो मी पाहिला त्याने मी आश्चर्यचकित झाले. पण मी अजून खोलात जात नाही. आधी एक गोष्ट माझ्या लक्षात, पण मी जास्त खोलात जात नाही. तर ते वरून जे तारे येतात का काय महापुरुष येतात, बहुतेक महापुरुषच येतात किंवा नद्या येतात, कुणीतरी येते, संत श्रेष्ठी येतात, गणरायांच्या पायाशी येतात. म्हणजे आता कळते फारच गणपती आलाय म्हणजे खरं तर फार मोठी दिव्य गोष्ट आहे. याचा फार दिव्य गोष्ट आहे, मोठी, खूप मोठी, की तिचा अंत आपल्याला कळत नाही. आपल्याला त्याचा काहीच कळत नाही आपल्याला. मला तर खरंच काहीच कळत नाही. म्हणजे मी इतक्या आनंदात व्यग्र झालेली आहे, मला काही कळत नाही. कुठपर्यंत शोध घ्यायचा, किती शोध घ्या, आहेच असं ते ठिकाण आहे. दिवसा काय कळतंय का? परमेश्वराचं केवढं आश्चर्य आहे. दिवसा काही सगळं दिव्य जे आहे ते रात्री 4च्या पुढे, 3:30च्या पहाटे 3:30. म्हणजे मला तर ती पुंडलिकाचीच गोष्ट आठवते की पुंडलिक उठून पाहतोय, झाडाखाली बसला होता, पहाटे उठला सवयीप्रमाणे आणि ध्यानाला बसणार. तेवढ्यात त्या 3 काळ्याकुट्ट स्त्रिया एका आश्रमात गेलेल्या त्यांनी पाहिल्या. तो कुक्कुट मुनींचा आश्रम होता. तिथे एक साधू होता, कुक्कुट स्वामी, आणि त्याने 3-3:30 वाजता त्या नद्या तिकडे जातात म्हणजे 3 स्त्रिया पाहिल्या. तो काही बोलला नाही. येताना त्या गोऱ्या पान होऊन आल्या. तेव्हा तो पळत पळत तिथे गेला आणि त्याने विचारलं की या स्त्रिया, आत्ता तुम्ही काळे कुट्ट होता, आत्ता तुमच्या रूपात फरक कसा पडला? मग त्यांनी त्याचे कान उघडले. म्हणल्यावर हे कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? हे सर्वात पवित्र असा एक मनुष्य तिथे राहतो, त्यांचा तो आश्रम आहे. आमच्यात सगळेजण स्नान करतात तेव्हा आम्ही जे मलिन होतो, ते मलिन झालेले आम्ही यांच्या आश्रमामध्ये पवित्र व्हायला येतो. तसा तो आश्रम आहे. कळत? तुमच्या सगळ्यांच्या तपाने पावन झालेला आश्रम आहे. मस्त. म्हणून तपश्चर्या नाही, बरोबर, तपश्चर्या कोणी सोडू नका हे मला म्हणायचं. आणि अंतर्मुख व्हा, बहिर्मुख राहू नका, तप सोडू नका. कुठल्याही वेळेस असलं तरी ध्यानाला बसा, जप करा, पवित्रता पाळा. मुख्य म्हणजे पवित्रता याच्यामध्ये पाळावी लागते. अपवित्र मनुष्य चालत नाही तसा. म्हणजे आपली शक्ती वाढते त्याच्यामुळे. पवित्रपणा आणि प्रामाणिकपणा या 2 गोष्टी लागतात म्हणजे मनुष्याला आपला आपला उत्कर्ष साधता येतो. सद्गुरूंनी तर अनुग्रह दिलेलाच आहे. सद्गुरूंचा पाठिंबा आहेच तुम्हाला कायम. सद्गुरू कुठंच जात नाही तुम्हाला सोडून, तुमच्या जवळ असतात. फक्त आपल्याला पाळायची ती पथ्य, पवित्रता आणि प्रामाणिकपणा. 2 प्रकृती. चला, आपण काय पाहत होतो? होलिकेचं चाललं होतं. होलिका. ते होलिकेचं झालं, गोष्ट तर झाली. होलिका नावाची बहीण असते हिरण्यकश्यप, माहिती ना? तिचं झालं ते. त्यामुळं प्रल्हाद मात्र वाचला आणि होलिका काय झाली, जळून खाक झाली. अशा रीतीने आपल्या शरीरामध्ये जर अग्नी प्रगट करण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. तुमच्यावर उद्या काही प्रसंग आला, म्हणजे येऊ नये, पण समजा काही वाटलं शेजाऱ्याच्या तिथे, तर आपल्याला करता आलं पाहिजे. तुम्ही काय पाणी टाकत बसणार का एवढ्या अग्नीवर? काय करणार तुम्ही सांगा मला? काय झालं म्हणजे आग शेजाऱ्याच्या घराला आग लागली असं सांगू, तुम्ही आत तिथे, तुम्ही एवढ्या अग्नीचं काय करणार? पाणी टाकणार? सांगा मला. प्रार्थना ती प्रार्थना नाही, काय करणार? जलतत्व. हा बोला. हा, आणि प्रार्थना. आणि काय करणार? जरा नीट उत्तर द्या, नाही तर मग मारीलच एक.
हा विचाराय सांगायचं. अग्नी, हा बरोबर, शांत. शरण, हा ते एक आहे. श्वास वर घ्या आणि प्रत्येक क्रियेमध्ये काय हे आहे, किंचित श्वास वर घेऊन ऐकतोय कोण, आत्मशक्ती. म्हणून किंचित श्वास वर घेऊन शरण जाऊन मग आपला अधिकार प्रगट करायचा आहे. तसंच नाही करायचं, चला अग्निनारायणा थांबा असा अग्नी ऐकणार. पंचमहाभूतांनी आपलं ऐकावं असं वाटत असेल तर आपला अधिकार प्रगट करायचा असेल तर, किंवा आलाय का नाही तपासायचा असेल तर हे करा, प्रयत्न करा. अग्नीच्या पुढं काय आहे? अधिकार आलाय का नाही ते पण तुम्ही प्रयत्न करून पहा ना, हरकत काय. कधीतरी प्रयत्न करा की आपण करतोय तपश्चर्या, त्याचा एंड काय आहे की नाही, तपश्चर्या करतोय त्याचं बक्षीस काय आहे की नाही. तर तुम्ही प्रयत्न करा आणि प्रयत्न करा, प्रार्थना करा आणि अधिकार पहा स्वतःच काय झालंय की नाही. हा नसेल झालं तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, पण तसं होत नाही. तेव्हा या ठिकाणी याचंच एक ज्ञानोबारायांनी उदाहरण सांगितलंय की अर्जुनाने असेच आपल्यासारखे खूप प्रश्न विचारले आणि सांगितलं मला हे येत नाही, मला ते येत नाही, माझं हे होत नाही, माझं ते होत नाही, पण मला समोर माणसं आहेत, माझे नातेवाईक आहेत, मग त्यांना काही लागलं तर मी काय करू, ते मेले तर मी काय करू, मला शोक वाटतो वगैरे वगैरे. खूप असं तुम्ही कसे आपल्या चेहऱ्यावर कसे सगळ्यांच्या प्रश्न आहेत तसंच. मग आम्ही योगाग्नी प्रगट केल्यावर आमचं कसं व्हायचं ना, हे भित्रेत सगळे. काय होतंय, योगाग्नी प्रगट करायचा, योगाग्नी पुन्हा खाली करा म्हणजे शांत करायचा, त्यात काय मोठं विशेष आहे. तपश्चर्या करणाऱ्याच लोकांनी हे प्रयोग करायचे. स्वयंपाक करणारे दुसरे करतील काय प्रयोग? कोण करणार? का झाडू मारणारे प्रयोग करतील? रोज तप करणाऱ्या मनुष्याने हे प्रयोग केलेच पाहिजेत स्वतः. का नाही होत पहा, नीट पहा. एवढी वर्षात आपण हेच श्रवण करतो, ध्यान करतो, जलोपासना करतो, आकाशोपासना, सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे आणि तुम्ही करत आहात. त्याची परीक्षा कधीतरी आपणच पाहिजे. कळलं? आपण स्वतःच पाहिजे आहे परीक्षा की आपण कुठपर्यंत आहोत. म्हणून यांना म्हटलं शेजारच्या घराला अग्नी लागलाय, तुम्ही काय करा, बोला. काय कराल बोला. पुढं अग्नीला शरण, पुढं हा बरोबर, येते थोडं. किंचित श्वास वर घेऊन अग्नीला प्रार्थना करायची. अगदी बरोबर, तिन्ही उत्तर बरोबर. कळलं? हे आलं पाहिजे. इथं आपलं शाळा नाही ते हे सगळं शिकायचं. या शाळेमध्ये नुसतं गप्प बसायचं नाही आणि ढग गोळा राहायचं नाही, कोणीच अजिबात ढग गोळा नाही. आले गावडे तर बाहेर सिरियस टुडे का ऐकते ना, ऐकायचं नाही नसतं, व्हायचं आहे. आम्ही गुरुजींना आमच्या असे प्रश्न विचारायचो म्हणून त्यांचं लक्ष आमच्याकडे जास्त जायचं, विचारायचं. मग नुसतं बसून प्रवचन ऐकून घरी ठीक आहे, पण चिंतन घरी मग झालं पाहिजे. काय सांगितलं आजच्या प्रवचनामध्ये हे पाहिजे. आणि समोर सद्गुरू असतील तर आलेला प्रश्न विचारलाच पाहिजे. मग मी प्रश्न विचारायचे सारखे, त्यामुळं मला खूप शंका असायची, त्यामुळे विचारायचे. कळलं? आमच्या सद्गुरूंनी सांगितलं काय झालं, अभ्यासाहून इथो कुठे येईल माझी गहन, अभ्यासाहून गहन नाही त्याच्यात पाहू. बरोबर, अभ्यासानं अर्थामध्ये ज्ञान सापडली. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, हे गाठायच्या.
अभ्यास करायला साधन कोणतं आहे? शरीर. दुसरं साधनच नाही. विदाउट शरीराचा काहीच अभ्यास होणार नाही. शरीराशिवाय काही होतं का? नाही. स्वयंपाक होतो का? नाही. प्रपंच होतो का? सामान आणलं जातं का? काहीच होत नाही कशाशिवाय? शरीरा. आपण शरीर हे माध्यम आहे. शरीर माध्यम खलु धर्म. खलु म्हणजे छोटस अर्जुना, आणि धर्म साधण्याचं साधन आहे. तू किती पण संसार कर, गाड्या घे, गाड्या विक, गाड्या विक, अभ्यास कर, नामस्मरण कर, पहाटे उठ, गाड्या किती विक, किती पैसा मिळव, किती घरं घे, पण हे सगळं करायला भगवंताची परवानगी आहे बरं. भगवान श्रीकृष्ण जेव्हा होते तेव्हा एकही मनुष्य दरिद्री नव्हता त्यांच्या राज्यात. Am I right? म्हणून त्यांची परवानगी आहे. दरिद्री राहायचं पण सांगितले का गीतेत? कुठंच नाही सांगितलं. संपन्न राहा सर्व बाजूने. आम्ही पण नाही कोणी. सगळं हा? आम्ही पण नाही कोणी. तुम्ही अजिबात दरिद्री नाही. नाही. आपल्या इथे नाहीच कोणी, कोणीच नाही. पहिल्यांदा आल्याने आम्ही तेच पाहतो. आलेत का? चला पहिले ह्याने श्रीमंत व्हा, मग नंतर अडचणी चालतात. आपण एकटे अभ्यास करतो, आपण एकटे तपश्चर्या करतो, आपण एकटे पुण्य कमवतो आणि घरच्या सगळ्यांना आपल्या पुण्याने चालले वाटतं येतं. त्यामुळं आपलं पुण्य वाटलं जातं. फक्त पुण्य उरतं का तुमचं? नाही उरत. फक्त पुण्य उरलं पाहिजे तेव्हा अभ्यास चालू होतो खरा. शुद्ध पुण्य. हा, शुद्ध पुण्य. बस ईश्वराला फक्त पुण्य आणि फक्त शुद्ध पुण्याने प्रार्थना ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुमचं कल्याण, त्या दिवशी तुमचा उत्कर्ष आणि सगळं प्रपंच होतो, सगळं होतं. पैसा मिळतो, मुलं वाढतात, नोकऱ्या लागतात, लग्न होईल, पत्नी बायको येईल, मग याला असं वाटतं झालं आता सगळं. किती वर्ष गेली, वाटेल आता थोडे दिवस. मग आता काय करायचं आपण? आता बसत असेल. लोक सांगतात आता काहीच करू नका तुम्ही बाबा, बसून राहा. नो, तेव्हा तुम्ही ऐकू नका. तेव्हा काय करा? पूर्वी जे करत होता तेच करा. प्रवचन श्रवण करणे, आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरं शोधणे, स्वतः ध्यानाचा अभ्यास करणे, सिद्धासनात बसणे, प्रार्थना कर. वेगवेगळ्या प्रार्थना करून बघा कसं येतंय पुढे लगेच. खूप छान आहे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे डोळे बंद करणे आणि बसणे एवढं नाही, दगडासारखं बुद्धी चालवणं. सगळ्या प्रार्थना यशस्वी होतात का नाही पहा, त्याच्यावर आपलं जीवन आहे. सगळ्या प्रार्थना यशस्वी, फक्त उलट्या नाही करायच्या प्रार्थना. आपल्या हातात अधिकाराला विभूती हा काय म्हणते, घ्यायचं त्याचं सगळं ज्ञान जाऊ दे. पहिलं तुझं जायचं. परमात्मा हुशार आहे लक्षात घ्या. तो तुमच्या ठिकाणी आहे. पहिलं कोण ऐकेल? इथेच ऐकेल तो. ते तुमचं भस्म करेल पहिलं. असं कधी करू नका. आपल्यापासून नाहीच कोणी पण सांगतो असं कधीच नाही. स्वतःबद्दलची जी भावना स्वतःला वाटते, स्वतःबद्दल प्रेम आहे, स्वतःबद्दल आधार आहे, स्वतःबद्दल आदर आहे, तितकाच आदर समोरच्याबद्दल ठेवा. म्हणजे परमेश्वर तुमच्यावर कृपा करेल. आदर पाहिजे दुसऱ्याबद्दल. दुसऱ्याची निंदा करणं, दुसऱ्याचे काय काय ते मला येत नाहीत ते शब्द सुद्धा, पण ते स्वप्नात सुद्धा चुकून सुद्धा दुसऱ्यासाठी निंदक शब्द आपल्या लक्षात येऊ नये. अध्यात्माची बडबड अध्यात्म साधताना आपण जेव्हा साधना करतो किंवा एखाद्या व्यक्तीला धरून कधीच काही उलट सुलट बोलू नये, गळ्यात बांधू नये. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. आता तुम्ही असं म्हणता की दुश्मनाच्या प्रति सुद्धा आपण चांगलाच भाव टाकतो, पण पूर्वीचे ऋषी मुनी होते लगेच पाणी घेऊन का बरं शाप द्यायचे? ते काय ते त्यांचं हे होतं, म्हणजे प्रत्येकाने ध्येय काय धरले त्याच्यावर आपण त्यांना ते अधिकार होते का? समजा त्यांना कोणी तसला दुखवलं. अधिकार देव कोणालाच देत. ते तपाचं उलट काय होईल? हो. पाणी घेतलं शाप दे, आता मला देता येतो की
हा. पण तो त्याने काय होईल, तुमचं पुढे तप जातं. संपलं. हा, पुढे जात तेच मला विचारायचं. तुमचं तप संपलं. तुमचा जितका कुंडलिनीचा पारा वर आलाय फटकन खाली जाऊन बसेल कुंडलिनी. जर तुम्ही दुसऱ्यांच्यासाठी वापरलं ज्ञान तर लक्षात ठेवा हे. जेव्हा तुमच्या बुद्धीत दुसऱ्यांसाठी काही अनिष्ट येईल, काहीतरी भाव येईल वेडा वासा, तेव्हा तुमचं ज्ञान फटकन खाली जाऊन बसतं. ते तुम्हाला उत्तर देणार नाही पुन्हा. पण कधी कधी मात्र लोक चुकीचे वागतात ना, त्यामुळे असंही हा होतं. ना, मग तेव्हा काय करायचं? तेव्हा आपण प्रार्थना करायची. म्हणजे चुकीचं वागतं तेव्हा आपल्याला त्रास होतो, हे बरोबर आहे. हा. पण ती चूक त्यांची आहे ना, त्यांचं त्यांना फळ मिळतं. पाप पुण्य तुझ्या हाती धर्माची तू मूर्ती, असं काय म्हटलं? कोण पण तू म्हणजे कोण? पाप पुण्य तुझ्या हाती धर्माची तू मूर्ती. तो पांडुरंग आहे किंवा ईश्वर आहे. पाप पुण्य धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्यात हा ईश्वर आहे. त्याचा काय इथे संबंध? आपण कसे आहोत ते पाहिजे. आणि अध्यात्म ज्ञान पहिलं हे शिकवतं की स्वतःचं निरीक्षण परीक्षण पहिलं, दुसऱ्यांचं नाही. आणि जग हे दुष्टांनीच भरलेलं आहे असं समजा. त्रिगुणात्मक जग आहे. तुम्हाला माहिती आहे ना त्रिगुणात्मक जग. सगळी माणसं मग आम्हाला विरुद्ध का भेटतात असं ते बरोबर. मलाही भेटली की सगळी, मलाही भेटली. माझा अभ्यास पूर्ण झाला होता तेव्हा आमच्या मेट्रांनी माझा द्वेष केला. आणि तेव्हा माझी पेन्शन मला दिली नाही त्यांनी. आयुष्यभराचा द्वेष आहे हा. आयुष्यभराचा एक रिमार्क असा पाठवला वर की माझी पेन्शन नाही मला मिळाली. मग तो हा तर द्वेष आयुष्यभराचा आहे. आपल्या कोण सिस्टम बोलत काय द्वेष माहितीये का? मग आपली ड्युटी संपली ना 2:30ला की काही नर्सेस तिथे यायच्या आमच्या वॉर्ड. आणि ते शेवटी असं होऊ लागलं की ते दर्शन घेऊ लागल्या. तर मी ते नाकारायचेच. म्हणजे दर्शन वगैरे तिथे कशाला. फक्त त्या म्हणायचे का आम्हाला सांगा ना देवाचं काहीतरी. ड्युटी संपलेली असायची. वास्तविक हे संपल्यावर काय बोलणं तुमचं अधिकार, ते त्यांना नाही पाठवलं असं ठीक आहे. म्हणून वाईट माणसांनी वाईट केलं असं तुमचं म्हणणं आहे ना. आता मग मेट्रोनी त्या आमच्या सिस्टरने माझं वाईट केलं असं समजा. मग राहिलं का? सद्गुरू प्रबळ असतो आपला सद्गुरू. तुम्हाला पेन्शन मिळालीच नाही मग शेवटी? नाही मला मिळालं. अरे देवा. अरे ते देवा. देव मिळाला नाही. हे मिळालं गबाळ. पेन्शन किती घे गबाळ मिळालं. टेन्शन नाही ना, पेन्शन जाऊ द्या. सगळंच टेन्शन घालवलं नाही त्याचे डबल टिबल मिळालं मला. आणि त्या दिवशी ज्या दिवशी आमच्या मेट्रन ससूनच्या माझ्याकडे आले स्वतः, किती मोठा मग किती मोठी व्यक्ती ती कुठल्या पदावरची माझ्या समोर येऊन बसल्या. मला म्हणाली 2 मुली लग्नाच्या आहेत, त्यांचे शिक्षण होत आहेत, मुलगा आहे, सगळ्यांचे शिक्षण होत आहेत. तू काय करतेस गे इथं? काय निर्णय घेतला? तर मी काही बोलले नाही. उद्या ये सकाळी, मी जॉईन करून घे या दुसऱ्या मेट्रो. म्हटलं बरं. तर त्यांना तर बरं म्हणणं भाग आहे. पण सकाळी स्नान केलं आणि देवापुढं बसले घरीच. मी म्हटलं की देवा आता कशी माझी परीक्षेची ही देव बघतोय, हे सद्गुरू बघतात परीक्षा. की आता ही मोठी राहिली ना, आता हिची परीक्षा बघतो, हिला आमिष दाखवतो. ये बरं तू नोकरीवर, एवढा पगार मिळेल, मुलं बाळाशी. आणि ही सत्य घटना. ही अगदी एवढीशी होती सगळी. संकट पण घालून म्हणजे असं करतात ते. तुला आमिष, मोठा आमिष आहे हे. आयुष्यभर पगार पेन्शन भरपूर चिक्कार मिळाला असतं. पण एक विषय गणपती पुढे बसले आणि घळघळा रडले. म्हटलं देवा तुमच्या चरणापासून आत्ता मला बाजूला व्हायचं नाही, मी होणारच नाही. तुम्ही काही ते मी ठरवलं. मला शक्य नाही आणि शक्य नसतंच, ते मी करणारच नाही. तुम्हाला काय करायचं माझं ते तुम्ही करू शकता. माझं माझ्या घरात आलास तुम्ही बघा. मग सोडलं का त्यांनी आम्हाला? नाही. उलट काय केलं, टेन्शन पेन्शनपेक्षा टेन्शन जाणं नेहमीच महत्वाचं आहे. दोन्ही लेस. असं आहे. ईश्वर मिळवायची ज्यांची हे आहे त्यांना ईश्वराचा केवढा मोठा, त्यांचा आविष्कार केवढा आहे, त्यांचा अधिकार केवढा आहे आणि त्यांच्या हातात सर्व विश्व आहे. तो जर मिळाला तर बाकीचं काय मग?
काय नाही असं आहे. आणि हे सुद्धा मध्ये सद्गुरू आहेत, मध्ये ईश्वराच्या आणि माझ्या, त्यांनी ठरवलं, हे ठरवलं, ईश्वराने सुद्धा नाही. सद्गुरूंची ही इच्छा आहे की तुम्ही हेच काय. त्यांना कळतं आपलं काय भविष्य आहे, पुढचं मागचं वरचं सगळं कळलं. त्यामुळे त्यांच्या आणि ईश्वराच्या जेव्हा काहीतरी गप्पा होत असतील त्यात हे निश्चित झालेलं आहे ना, त्यामुळं हे आलं, असं झालं. पण मी देवाला माझी आज्ञा, माझी निश्चिंतता मी जाणवून दिली की देवा मी नाही आता जाणार, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही, माझं काय करायचं पण मी जाणार, मी सेवेला राहणार. तेव्हा समाधी स्थापन झाली की कार्य चालू होतं, सगळं होतं, हे मध्येच झालं. तेव्हा अध्यात्मज्ञान हे निश्चयाने चालतं. प्रल्हादाला इतक्या लहानपणी ज्ञान का मिळालं सांगा, इतक्या लहानपणी छोटा छोटा असा, किती छान छोटा, सत्वर उच्चार तरी त्याने सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबल उद्धवा लाभला कृष्ण. विचार करा, प्रत्येक व्यक्ती आपल्या इतिहासातल्या ज्या आहेत त्यांच्याशी लावून बघा आपला अध्यात्म. आणि अध्यात्म कधी किचकट नसतं, भक्ती आहे. सुरुवातीला आता तुम्हाला हे काहीच कळलं नाही असं धरून चालते, भक्ती करा. भक्ती करा म्हणजे काय करा नक्की शिंदे सर, सगळ्यांचं प्रेम काढून फक्त ईश्वरावर प्रेम करा. जमेल? अवघड आहे. हा, म्हणजे अवघड तर नक्की आहे, पण जमायला पाहिजे. प्रेम काढायचं नाही, वास्तविक जास्तच प्रेम, पण त्यांच्याच सारखं ईश्वरावर प्रेम करा असं नाही म्हणत. हा, बरोबर. हा, त्यांच्याच एवढा, हे बघा ती पण एक परीक्षा आहे. त्यांच्याच एवढं ईश्वरावर प्रेम करा म्हणजे ईश्वर तुमचा होतो. ईश्वर सगळ्या जगाचा दाता आहे, तो आपला कशाला होईल मला सांग, काय कारण आहे. सगळ्या जगाचं लक्ष सोडलं त्याने आपल्याकडे लक्ष दिलं म्हणजे काहीतरी असल्याशिवाय नाही दिलं. आणि काहीतरी आहे याचाही तुम्हाला गर्व नको, ही ती संधी आहे. हे जर कायम टिकलं तर ईश्वर कायम तुमचा, नाही टिकलं तो जातो, तो जातो, तुम्ही राहता. इतकं ते गुप्त आहे आणि इतकं सत्य आहे. आणि तो जो सांभाळतो त्याचं सत्व आहे, लक्षात ठेवा. म्हणून सांभाळा. तुमच्या त्या ठिकाणी अध्यात्म आले, तुम्हाला सद्गुरू मिळाले, तुम्हाला ज्ञान आले, तुम्हाला तुम्ही तुमची भक्ती फक्त काही कटू भक्ती लक्षात ठेवू नका, अवघड. फक्त तुमचं मन हे असं छान उमलू द्या भक्तीने. रोज रोज माझ्या सद्गुरूंच्या चरणी ही भक्तीची कमलं मी अर्पण करते असं म्हणा. श्रद्धा ठेवा, श्रद्धा ही मूळ आहे. असं श्रद्धावान लभते ज्ञानम ज्ञानवान माम प्रपद्यते. तत्पर संयतेंद्रिय. हा, तत्पर संयतेंद्रिय. हा, तत्पर संयतेंद्रिय ते नंतर आहे. पण श्रद्धावान लभते ज्ञान. ज्ञान कोणाला मिळतं? श्रद्धावान. कोणाला मिळतं ते? श्रद्धावान जे असते. मी ज्ञानेश्वरांच्या तिकडे आळंदीला जायची, आमच्या दादा तिकडे राहायचे वडील. माऊलींच्या महाद्वारात उभे राहायची, गर्दी असते. ज्ञानेश्वरा मला असं काहीतरी द्या ना, मी जन्मभर तुमची भक्त राहीन असं काय माहित नाही. आणि महाद्वारात उभे राहून माझ्यावर अश्रू गळायचे. ते माऊलींना पटलं नसेल, म्हणजे आकलन नसेल ना, किती लोक डोकं आपटून गेले असतील मध्ये मध्ये, पण माझी प्रार्थना तिथपर्यंत गेली. अशी प्रार्थना करावी की देवाच्या हृदयात काय म्हणतात, कळवळलं पाहिजे, कळवळलं पाहिजे, देव जागा झाला पाहिजे. अशी प्रार्थना, अशी इच्छा, अशी भक्ती. तुम्हाला असं वाटतं आपण काम करू, देह कामासाठीच आहे. देह दिलाय कशाला? इंद्रिय कामासाठीच. सगळी कामं ते इंद्रिय करणारच, त्यांना काय सांगायला लागत नाही. इंद्रिय शरीररूपी इंजिनाला जोडलेले बैल आहेत सगळे, ते तसं काम करणार. रोजंदारीचं ही रोजंदारी, त्यांना काय पैसा बिसा लागत नाही, रोजंदारी करणारच ते, मनुष्याला अडकवून ठेवणारच ते. आपलं लक्ष पाहिजे. आणि कुठून पाहिजे हे लक्ष? इथून नाही, आता वरून लक्ष पाहिजे, बुद्धीतून.
इथे काय शिकतो आपण? मन जास्त महत्वाचं आहे का बुद्धी जास्त महत्वाची आहे? इथे हे शिकायचं की इथून नाही लक्ष द्यायचं, मनातून नाही, मग कुठून? अर्जुना प्रथम जाण ती सुंदर समजावून सांगितले बाबा. अर्जुना प्रथम जाण बुद्धी जे हृदयच तत्वाची आहे. इथे आत्मरूप आहे, आत्मरूपाचा बिंदू आहे. कोटी सूर्यांचं तेज इथे आहे आणि त्यातून जे तेज येतं ना अर्जुना, ते पहिलं बुद्धीला मिळतं. आता मला सांगा, माझ्या बुद्धीत तेज मिळालं, तुमच्या बुद्धीत काय कमी मिळालं का? आत्मसूर्य तर सगळ्यांचा एकच आहे. मग काही मंद आणि काही मंद बुद्धी, काही तेज बुद्धी, ते काय असतं सांगा मला? समजते का नाही? पूर्वसंस्कार का गंभीर झाले एवढे? मला काही नाही येत असं नका म्हणून सोडत नाही. तसं नाही काय, तुम्हाला येत नाही काय? गंभीर काय करायचं? देवी दिला देव भजना गोमटा. हा. तुम्हाला बुद्धी नाहीये का? मला सांगा, बुद्धी नाहीये का? एक लक्षात ठेवा, दिवसभर राबा संसारासाठी, पहाटे उठाल किंवा रात्री झोपाल, तो क्षण ईश्वराला द्या. देवा, हा देह दिवसभर संसारासाठी राबला, आता तुझं स्मरण करू दे. तो जागा असतो. रात्रभर कोण सांभाळतं तुम्हाला किंवा आम्हाला? कोण? याचा विचार केलाय कधी कोणी? आपण झोपून जातो. कोणाच्या जीवावर? मला सांगा, असा विचार करा. कोणाच्या जीवावर? सद्गुरूंच्या. का झोप येते म्हणून झोपतो? अरे कसंही पडतो. तुला कोण सांभाळतं ते सांग पहिलं. शक्ती, हं? आत्मशक्ती. सद्गुरूंच्या जीवावर. हा नाही, देव सांभाळतो असं म्हणा. आता सद्गुरूंच्या बरोबर, आता सगळं सद्गुरूंच्या जीवावर. पण तेव्हा कोण सांभाळतो? ऑल द पब्लिक, जनरल. कोण सांभाळतो? रात्री देह पडतो कसा, सकाळी जिवंत उठतोय. हे काय आश्चर्य? सकाळी जिवंत उठण्यात काय विज्ञान काय तुमच्याकडे? सायन्स काय? काहीच नाही. काय सायन्स? तुम्हाला कोणाला कळेल? कोणत्या शक्तीमुळे आपण उठतो सकाळी जिवंत? कुंडलिनी शक्ती. ती तुमची कुंडलिनी आहे जागृत. जगभराचं सांगते. आपल्याला अधिष्ठान. एक सत्ता अशी आहे की जी तुम्हाला माहित पण नाही, तरी ईश्वर तुमचं रक्षण करतो. दॅट इज दॅट. सामान्य माणसाचं रक्षण करतो. एखादा रेल्वे स्टेशनला असाच झोपतो माणूस, कोणी नाही त्याला, तरी त्याला देव सकाळी उठवतो. कोण रक्षण करतो? एखाद्याचं मूल असंच पडलेलं असतं दुपट्यात, त्याला काही कोणी बघत पण नाही, तिकडे कोणाचं लक्ष जात नाही. कोण सांभाळतो? देव खूप कामं करतो, तुम्हाला माहित नाही. तुम्हाला वाटतं आपणच कामं करतो. तेच वेगळं झालं. ते वर्ण व्हायचंय. 14 भुवन 64 14 भुवनांची कामं सांभाळते. आणखी किती लोक आहेत ते माहिती. किती लोक आणि किती प्राणी आहेत सांगा. असे प्राणी आहेत की ज्या त्या प्राण्यांना वाचा नाही, त्या प्राण्यांना काहीच करता येत असे सुद्धा प्राणी आहेत. त्यांना कोण सांभाळतो? परवा 13 फूट साप होता तुम्हाला, त्याने शक्तीला 2 वेळे घालून मला मोठी मज्जा वाटली. कोण आहेत ते? किती छान. आपण त्यांच्या खोड्या काढायच्याच नाही. मी गेले की सगळ्यांना एक नमस्कार. आणि मी इकडे बागेत जेव्हा जाते तेव्हा मी कधी कधी मी एकटीच असते. घरातून निघाले की डायरेक्ट जाते. तेव्हा फक्त मी पायरी ती उतरताना
फक्त सांगते. मी येते. हा. तुम्हाला मी असं ओरडते तो. तुम्हाला मी सांगते हा सर्वांना, मी एकटी आहे, इथं आलेली आहे. बाजूला तुम्हाला कोणाला माझा पाय लागू देऊ नका. तुम्ही सावध राहा, मी सावध आहे. असं म्हणत माझ्या पुढे कोणी यायचं नाही, नाही येत कोण. इतके सुंदर ते आज्ञा पाळतात. किती छान. मनुष्य तरी पाळेल का असे? पुढे येऊ नको म्हणलं पुढे येऊन उभा राहा. नाही माताजी, तुम्हाला ऊन लागेल म्हणून छत्री येऊ लागलं, आलंच पण असं नाही का. आपल्यात आणि प्राण्यांचा फरक आहे. प्राणी खूप सुंदर आज्ञा पाळतात. एक दिवशी मी म्हटलं इथे कसा पोपट येत नाही, गणपतीच्या शिखरावर 2 तरी पोपट किंवा विविध वेगळे पक्षी आले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. तर ते 2-3 पोपट येतात तिथे. नंतर भारद्वाज पक्षी आहे आपल्याकडे. पहाटे 5 वाजले की भारद्वाजाने आवाज दिलाच पाहिजे. मग आपण उठावं, मग ध्यानाला बसावं. असं सुंदर आहे. सूर्योदय तर इतका सुंदर पाहण्यासारखा आहे. एकदा मला उठून यांनी गादीवर तिथं बसवलं. तिथे आहे माझी जागा आणि खिडकीतून मी म्हटलं पहा बरं काय. खिडकी उघडली, समोर सूर्य. ही त्यांची लीला आहे. त्यांना वाटतं आपल्याला दर्शन द्या, त्यांना वाटतं माताजींना भेटा. सूर्यनारायण तर किती कृपाळू आहेत. चंद्रप्रभा किती सुंदर आहे. आता आकाशात चांदण्या दिसत नाहीत. हे सगळं ईश्वराचं सौंदर्य आहे बरं. सूर्य, चंद्र, पक्षी, झाड, हे कोणाचं सौंदर्य आहे. मनुष्याचं तिकडे लक्ष नाही. फार मला वाईट वाटतं. मी फक्त माझं दिवसभर हेच चालतं चिंतन. देवा हे कसं जग होत चालतं. किती पक्ष्यांना जागा नाही. पक्षी कुठं जाणार, झाडं तोडली. एक दिवस काय झालं, आमच्या त्या घराच्या तिथल्याच त्या छोट्या आंब्याच्या झाडावर पिवळ्या चिमण्या आल्या. आमच्या वेगळं म्हणलं बघ बाळा पिवळा, नाही म्हणलं जेजूर येऊन आले. हळद लावून सगळ्या पिवळ्या धम्मत चिमण्या. त्या कुठून तरी तिकडून येतात, थायलंड वगैरे पक्षी स्थलांतर करतात. ते तसं आहे. नेपाळला होते आम्ही. नेपाळला. हा बरं. ते जानकी राजवाडा हा, आहे ना, ते येतात. त्याच्या हो का? तिथल्या बाहेर. हा. जनकाचा राजवाडा. ते इथं आपल्या तिथे येतात. म्हणजे दिव्यत्व किती आहे पहा. जिथे आपण असतो गुरूंचे शिष्य, सद्गुरूंचा शिष्य, हे लेबल जे आहे ते फार महत्वाचं लेबल आहे. म्हणून या अभ्यासाला आपल्या सद्गुरूंना कधी कुठला कमीपणा येईल असं कधी वागायचं नाही. कधीच नाही तसं वागायचं. पुस्तकापेक्षा गुरूंचं ज्ञान महत्वाचं आहे. सद्गुरू जे ज्ञान सांगतात ते इथं ठेवा, बुद्धीत नाही, वर ब्रह्मरंध्रात राहतो. आणि तसं वागा. काही कमी पडणार नाही. पोट चालेल, नोकरी चालेल, मुलं चांगली शिकतील, बायको चांगली वागेल, घर सुंदर मिळेल. आता अजून काय. सगळे छान आहेत. मनुष्यांच्या मागण्या संपतच नाहीत. हा मुख्य मुद्दा आहे. कधी थांबणार मागण्या. किती वय झालं आता कोणाकोणाचं. मला जेव्हा भक्ती समजली ना, एक बीजमंत्र ऐकला फक्त, माझ्या मागण्याच थांबल्या. काहीच मागत नाही, मागितलं नाही. मागितलं लोकांसाठी मागितलं, पक्ष्यांसाठी मागितलं, झाडांसाठी मागितलं, असं सगळं मागितलं किंवा मागते. माझ्यासाठी मी काही नाही मागितलं. काही म्हणजे काही नाही, एक वस्तू पण नाही मागितली. मला ज्या वस्तूची गरज असते ती वस्तू माझ्या पुढे आपोआप येते. एवढा आपला अभ्यास आहे बाबा. काय चुकत असलं तर सांगा का हो. असं आहे. न सांगता तुम्हा कळू येते. येते अंतर आहे. खूप छान. म्हणून भक्तीच करा, नका काही योग करू. सरळ अंतःकरणाने ईश्वराला शरण राहा, रात्रंदिवस. काही योग बी करू नका. मी सांगितलं आता मला सिद्धासन, सध्या काहीच करू नका, बघू आपण नंतर. किती महिने हवेत तुम्हाला असे. बोल किरण. 6 महिने, 3 महिने.
किती महिने हवेत असे? हे नाही, हा योगी आमचा हे मागायचंच नाही काय. किती महिने हवेत असे कुलकर्णी तर काही काय काय सांगितलं? योग न सगळे करता ईश्वर, भक्ती हा? भक्ती शरण भक्ती करणे म्हणजे मागण्यासाठी ईश्वराला किती दिवस हवेत असे, हेच म्हटलं. भक्ती करा. भक्तीने योग संपन्न होतो. आधी अंतःकरणात भक्तीच पाहिजे. जर मी प्रार्थना केली, त्या प्रार्थनेत श्रद्धा पाहिजे, त्या प्रार्थनेत डोळ्यात पाणी आणण्याचं बल पाहिजे. मग मागितलं की ईश्वर लगेच देतो. तो पाहत असतो हा किती उत्सुक आहे माझ्या देण्याला. आता आपण द्यायचं मोठं बक्षीस आणि लोकांचे तोंड असे काय दिले, एक तरी संसारातली वस्तू दिली का? किती त्या बायकोला ती नाराज असते, हो ना? का परत 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 रोज काय म्हटलं ना, तू आता खुश आहेस ना, तर ते म्हणणार नाही. का नाही? मला तो दागिना मागितला होता, तो अजून कुठं केला? किती वर्षापूर्वी मागितलेल्या दागिन्याची म्हणजे अतृप्त. असं जगामध्ये सगळेच अतृप्त आहे, विचारच नाही. सगळ्याच गोष्टीसाठी सगळेच अतृप्त आहेत. अतृप्तांकडे भक्ती कशी जाईल सांगा? अतृप्तांकडे देवाचं लक्ष कसं वेधेल सांगा? आधी ईश्वरावर तृप्त राहा तुम्ही. देवा तू माझ्यावर कृपा केलीस ना, हे सद्गुरुनाथा तुम्ही कृपा केली ना, मग माझी खात्री आहे की तुम्ही मला काही कमी पडू देणार. नाना महाराज म्हणून होते आपले, कुठलं गाव काय इंदोरचे, तराणे, मोठे भक्त. तसेच साधू पण मोठे भक्त, दत्तात्रेयांचे उपासक. सगळ्या घरी जाऊन दत्तोपासना करायला त्यांना शिकवायचे आणि यज्ञ करायचे. याज्ञिक होते पण भक्त होते. एकदा ते नर्मदा मैयांच्या प्रदक्षिणेला निघाले. त्यांच्यापासून जवळ आहे नर्मदा. 3 वेळा प्रदक्षिणा घातल्या पायी. केवढा अंतर आहे ते, हजारो किलोमीटर. एक दिवस नर्मदा मैयाने परीक्षा बघितली. ही परीक्षा बघते, कडक येते माझ्यासारखीच. मी फार कडक आहे, पण मी दाखवित नाही कोणाला इथं. कुठंच नाही कडक. मी घरी पण कडक नाही आणि कुठंच कडक वागतच नाही. कारण मग तुम्हाला वाटतं मी कडक आहे, पण मी कडक नाही. काय मला कळत नाही. बर, काय मी सांगत होते? नर्मदा मैया. हा, तिने परीक्षा पाहिली. खूप भूक लागली, मग एका झाडाखाली बसले. बोल तेवढ्यात नर्मदा मैयांनी वेश परिधान केला एका स्त्रीचा. सुंदर स्त्री, गोल्डन कलरची साडी, हातामध्ये एक कलश आहे. कलश आहे, त्याच्यामध्ये वास्तविक अमृत आहे. नर्मदा मैयाला काय कमी आहे? अमृत आहे, म्हणजे दूध आहे. दूध त्याच्यामध्ये अमृत आहे. आणि असा हातात कलश घेऊन आली 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 लांबून आली. यांना दिसत होती कोणतरी स्त्री येते, पण हे कशाला इच्छा प्रगट करताय? ती स्त्री आली, इथे यांच्याच पुढे बसली झाडाखाली. स्त्रीचा वेश घेऊन आली आणि तो सोन्याचा कलश, त्याच्यात छानपैकी दूध गाईचं, ते त्यांना देऊन गेलं. म्हणाली एवढं प्या, फार भुकेलेले आहात, एवढं प्या. आणि नर्मदा मैयाची प्रदक्षिणा करताना एक अट आहे, नर्मदेने दिलं तरच अन्न खायचं, नाही तर नाही. ते पहा, फार विचित्र प्रदक्षिणा. तेवढं त्याच्यापेक्षा इथून श्रद्धेने नमस्कार करा, तो पोचेल तिला. नादी लागू नका तिच्या, ती तशीच आहे माझ्यासारखी. नादी लागलं तर शेवटपर्यंत थांबायचं, नाही तर नादच खुळा. नादी लागायचंच नाही. काय ना काळजी लागली सर, काय काळजी करता, कशाला भेटता? भिऊ नका. ती तशीच आहे, नादाला लावते, लावलं की मग परीक्षा घेते. आणि मग तिने ती
देव केलं. मग ते प्यायले. त्यांना वाटलं स्त्री आली कोणीतरी. आणि नंतर तो गडवा तिने तिथंच ठेवला. ही पुढची परीक्षा आहे. सोन्याचा गडवा तिथंच ठेवला आणि गेले निघून अंतर्धान पावलं. तेव्हा नाना महाराजांना कळलं ही परीक्षा आहे. यांनी दूध तर दिलं आपल्याला, पण परीक्षा पुढची. तो गडवा नाना महाराजांनी तात्काळ तिथंच ठेवला, निघून गेले. याला म्हणतात वैराग्य. याला म्हणतात कृपा प्रसादाची अपेक्षा. किती छान आहे. याला म्हणतात न फसणे. तर आपल्यासारखं माझ्यासारखं एखादं बावळट असं म्हणतात वा वा वा, दूधही दिलं, सोन्याचा तांब्या दिला, हे मोडून काय काय करेल मी आता, पहिलं तिकीट काढून घरी जाऊ. तपाचं बक्षीस इथंच मिळालं. चंद्रभागे नर्मदा मैया तुला नमस्कार असं म्हटलं. ती तशी करत नाही. 4-4 दिवस भक्ताला उपाशी ठेवते. जेव्हा भक्त फार कळवळतो तसाच झोपतो उपाशी काठावर येऊन. जेव्हा त्याला पाऊल उचलत नाही तेव्हा रूप घेऊन येते. एखाद्या साधूचं, एखाद्या स्त्रीचं झोपडी तीच तयार करते दिव्यत्वाने आणि तिथं आत बसून स्वयंपाक करून त्याला खाऊ घालते. मग अंतर्धान पावते. हे नर्मदेचं चरित्र आहे. नर्मदा मैया ही अत्यंत वैराग्यपूर्ण आहे. गणपत्य आहे. विवाह तिचाच झालेला नाही. कुमारी राहिलेली आहे. शिवपुत्री. शिवपुत्री. शिवभक्त. असं आहे. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये हे दिव्यत्व प्रचंड आहे. प्रचंड. कोणताही भक्त बघा, कोणती नदी बघा, दगड बघा, काही बघा, सगळेजण असं सुंदर आहे भक्ती तत्व आपल्याला मिळून. आजच्या क्षणाला हे सांगायचं आहे की पूर्ण शरण राहा ईश्वरा. तुम्हाला मिळाले ना हे धन मिळाले लक्षात. कधी तुम्हाला कोणाचा माझा द्वेष वाटतो, कधी माझा मत्सर वाटतो, कधी माझा राग येतो. येऊ द्या. तसं काय माझ्या मनात कधी काय, मी सगळ्यांना आशीर्वाद देते. येतोच कधी कधी प्रसंगाने चालतोच. हे कधी माझा द्वेष वाटतो, कधी माझा द्वेष येतो, कधी काही होत. छान आहे. ओके. आम्हा घरी धन शब्दांची चढत नाही. याची किंमत रत्नांपेक्षा कमी नाहीये. हे जर मिळालं ना इथं रत्न एक 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 आणि ते गुरुकृपेने मिळालेलं आहे. ज्ञानेश्वरीचा एकही शब्द महाराजांनी मला समजावून दिलेला नाही माझ्या हयातीत. 6 वर्ष मला ते 6च वर्ष मिळाले. एकदा तर मी म्हणजे ते उलट पालट करायचे सगळं असं. मी किती 3-4 वर्ष मी विनंती रोज कर, गुरुजी मला ज्ञानेश्वरी शिकायची. आपल्याला वेळच नसायचा खरं तर, धावपळ असायची. पण ते काही बोलायचेच नाही. 1 नाही 2 नाही. त्यात त्यांचा हेतू असेल काय. पण मला शिकायची आवड आहे ना. कधीच काय बोललं. एक दिवस आम्ही असे त्या रूममध्ये बसलो होतो. एक स्त्री आली तिकडून. ती माझी परीक्षा होती. देशपांडे त्यामुळे त्या बसल्या आणि आल्याला बसल्यावर त्यांनी प्रश्न टाकला, गुरुजी येत आहे ना मला ज्ञानेश्वरी शिकवायला. ही माझी परीक्षा. मी अशी बघायलाच लागली. ही बाई कुठून आली, कुठून कोण आली. 4 वर्ष झाली मी पाठलाग करतेय, मला ज्ञानेश्वरी शिकायची, तर मला एकही शब्द बोलेनात गुरुजी आमचे. आणि या बाईंना चक्क शब्द दिला. हो म्हणे येतो येतो. दर रविवारी 1 वाजता माझी वाट बघा, मी घरी येऊन तुम्हाला ज्ञानेश्वरी शिकू, ये बघा. मी ते ऐकलं. ती गेल्यावर मी विचारलं, गुरुजी का असं आमच्या बाबतीत असं एवढं विचारलं माझं की असं का. तर ते काहीच बोलले नाही. मग माझ्या लक्षात आलं घरी जाऊन. मी खूप चिंतन करायची की ठीक आहे, सद्गुरूंना वेळ नसेल तर ठीक आहे, काहीतरी हेतू असतो. मग मी त्यांना विचारलं की आपण किती वाजता तिथे जाणार. म्हणे मी रविवारी 11 वगैरे वाजता मी तिथं जात आहे. की काही मला म्हणाले नाहीत की नवलेताई तुम्ही या, म्हणजे तुम्हाला समजेल की काही नाही. याला म्हणतात सत्व परीक्षा. मग रविवारी आपण द्रष्टा गुरु कठीण परीक्षा घेतो, पण विद्यार्थी नंबर 1ला नेऊन ठेवतो. लक्षात ठेव, परीक्षा कठीण. मग रविवारी लवकर रविवार सुट्टी असायची. काम आटपायचं सगळं घरातलं आणि
जिल्हा परिषदेच्या डाव्या बाजूला म्हणजे समोर जी विष्णू कृपा म्हणून ज्या बिल्डिंग असायच्या पाहतो हेमंतबाई, तिकडे ते सुपरिटेंडेंटच्या त्या मिसेस सुपरिटेंडेंट राहायचे त्या बिल्डिंगमध्ये. तिथे ते जायचे. पत्ता काढत 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 गेले बाबे. गेले तर सुपरिटेंडेंट आणि गुरुजी तिथं आणि मी इथं. मला कशी समजावी द्यायची. त्या घरात त्या तिथं बसलेल्या गुरुजी चांगल्या याच्यावर, त्या तिथं खुर्चीवर आणि मला इथे छोटंसं स्टूल लिहिलेलं त्याच्यावर बसायचं. छोटी ज्ञानेश्वरी माझ्याजवळ. फक्त मी एक करायची, गुरुजी जो शब्द सांगतील तो शब्द आणि त्याच्या पुढे त्याचा अर्थ लिहित पुढे गेले. मुलींनी माझ्या ज्ञानेश्वऱ्या पळवल्या. हिने एक पळवली, ताईने एक पळवली. असा अभ्यास केला मी. ते पाहून या गुरुमाऊलीने आयुष्यभर कृपा केली. किती कृपा आहे आता, शब्द पाहावा सुद्धा लागत नाही, इतकी कृपा आहे. त्यासाठी आपल्या शरीराचे, आपल्या मनाचे, आपल्या बुद्धीचे कष्ट पाहिजेत. ते त्यांचं बघितलेलं सत्व आहे. माझं ऐसा आहे. अहो तानयाचे लागता जटे, तेने अधिकच पाना फुटे. रोषे प्रेम दुणवटे पर्यंतयाचे. ही ती भानगड. शिष्यांजवळ असं वाटा त्यांना कसं बोलू, आम्हाला कसं जावे, याच्यातच वेळ जातो यांचा. अशीच पार्सलिटी असते का, गुरु काय असेच असतात का, याच्यातच वेळ गेली. गुरु कसा आहे, तुम्ही चाचपडच नका गुरुला कधीच, तर तुम्हाला काहीतरी होईल. नाही तर काय म्हणून किती वर्ष बसा गुरुच्या दरबारात, जोपर्यंत तुमची बुद्धी चाचपडते आहे गुरुला तोपर्यंत नाही, काहीच नाही म्हणत. दयाचे नाव ते आम्ही नाही म्हणणार ते तुम्ही. ठीक आहे, मला गरज नाही त्याची. माझी कोणी स्तुती केली पाहिजे याची मला गरज नाही. मला कोणी चांगलं म्हटलं पाहिजे अशी माझी अट नाही. मला तुम्ही शिकला पाहिजेत ही माझी अट आहे. आय नेसेसरी दॅट. कळलं? म्हणून अभ्यासाहून गहन पार्थामग हे ज्ञान कुठलं कुठे, हे ज्ञान फार मोठं आहे. फार कुठंतरी यश होतं. आधी आपण हेच शिकायचं आहे की आपल्या गुरूंकडून ज्ञानाचे अंकुर घ्यायचे असतील तर आपण कसं वागलं पाहिजे, आपला अभ्यास किती मन लावून केला पाहिजे. आपलं लक्ष दिवसभर कष्ट प्रपंचाचे केले तरी लक्ष कुठं पाहिजे, लक्षात ठेवा. अर्जुनाला माशाचा डोळा फोडायला सांगितला, आहे गोष्ट माहिती. डोळा फोडायला सांगितला ही भगवंताची परीक्षा. फोड डोळा तेव्हा बघू द्रौपदीचे लग्न होत आहे ना, द्रौपदीचे. मग तो मासा हा वर होता का खाली, वर. त्याच्यात तो फिरायचा. आता कसा डोळा फोडायचा, आणि खाली पाणी होतं, वर मासा फिरायचा. त्याचं प्रतिबिंब खाली बघायचं, खाली बघायचं आणि बाण वर मारायचा. लक्षात ठेवा. तसं आहे बाबा. खाली म्हणजे कुठे, सलील तत्व पाहायचं आणि ध्यानाचा बाण कुठं मारायचा. सलील तत्वामध्ये नंतर सांगेल. समजा वेळ खूप झाली. सलील तत्व म्हणजे काय नंतर सगळं सांगेल. एकदा आपण उजळणी करू सगळ्यांना. याने तो दमला वर खाली बघून बोलून अर्जुन. ते सामान्यच शेवटी, म्हणजे ज्ञानी झाला नंतर. एक तर म्हणलं एक स्त्री जिंकायची त्याला एवढी मोठी परीक्षा असते काय कुठं. पण कृष्ण समोर उभे राहिलेले. कृष्णाला कळलं हा चुकतोय, याचं लक्ष नाही. याला मासा वर दिसतोय, खाली दिसतोय, तो फिरतोय आणि वर बाण मारायचा आहे. तर ते काय लक्षात येईल, काही लक्षातच येईना. असं बघितलं कृष्णाने असं केलं, हळूच केलं. कारण पब्लिक होतच ना. आपला सद्गुरू आपल्याला काय पाहतो, कसा काय समजावतो, इकडे बारीक लक्ष पाहिजे. एखाद्या शिष्याला असं समजावत असतो इकडे बारीक लक्ष पाहिजे. मग त्यांनी सांगितलं अहो कृष्णाने जादू केली अर्जुनाचा. खालचं पाणी जे होतं ना ते स्थिर केलं एका सेकंदापुरतं. मासा मारायचं म्हणजे 10 तास नाही बघत बसत, 1 सेकंदात बाण मारायचं.
पाणी फिरतं आहे त्याच्यात प्रतिबिंब फिरतं दिसते माशाचं. पण कृष्णाने जादू केली आणि काय सांगितलं, पाणी 1 मिनिटासाठी स्थिर केल्यावर बाण मार आणि अर्जुन जिंकला. पाणी स्थिरच असेल ना, मासा फिरतो. नाही पण पाणी स्थिर केलं त्यांनी आज. स्थिर केलं. पाणी हलत होतं. स्थिती अवस्था. पाणी हलत होतं. हलत्या पाण्यात कसं दिसतं? हीच तर परीक्षा होती ना. तेच तर. पाणी हलतं टेबलं होतं फिरतं. मासा स्थिर केला असेल. मासा फिरतच राहतो. मासाही फिरत होता. पाणी हलत होतं. पाणी तर हेच हलतच ना हवेने वगैरे. मग कृष्णाने सांगितलं मग बाण मार. या गुरु शिष्यांच्या गोष्टी असतात. म्हणून एक गुरु एक शिष्य ही प्रतिज्ञा जी आहे ती आपोआप होते, खरी होता. आणि एक गुरु अनेक शिष्य तर होतच, प्रश्नच नाही. पण असा जो असतो एखादा शिष्य, त्याच्यासाठी त्यांना असं करावं लागलं अर्जुनाचा. पण मग ती कोण मिळाली? द्रौपदी. असा प्रत्येक ठिकाणी पुराणांमध्ये, इतिहासामध्ये, सगळीकडे आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये सगळी अशी विद्याभ्यासाची उदाहरणं आहेत की तुम्ही अंगात आणा आणि अभ्यास करा. माझं बाकी काय म्हणणं नाही. भक्ती करा. भक्तीने शरण जा. अभ्यासाला बसला नुसतं असं गेलं की असं नाही बसायचे. हळूवार बसा. खाली आसन घ्या. शरीराचा कोणताही भाग आसनाच्या बाहेर जाऊ देऊ नका. हे प्राथमिक. दुसऱ्यांदा श्वास वर घ्या आणि तो अत्यंत प्रेमाने घ्या. श्वासाची मारामारी नाही. कारण श्वास हा ईश्वर आहे. ईश्वराशी मारामारी नाही. एकदा गेला की तो परत येत नाही. मग आहेपर्यंत त्याला, असेपर्यंत त्याला सांभाळा. त्याच्याशी गोड बोला. त्याला फसवू नका. त्याच्याशी प्रामाणिक राहा. म्हणून श्वास किंचित वर घ्यायचा, हळूवार थांबायचं, श्वास सोडायचा आणि वर प्रार्थना करायची. जे काही तुम्ही म्हणत असाल. कोणी भगवती म्हणेल, पण भगवतीच म्हणा. आता जे शिकवले तसं. तुम्ही परवा सांगितलं मोरया सांगितलं. मोरया. आता बघू. मोरया तर आता आहे हृदयस्थ भगवान मोरया. मोरया श्वास वर. प्रेमाने करा. हे प्रभू मी अनभिज्ञ आहे. पहिलं कबूल करा. कोर्टात पहिली काय असते? कबुली. तसं हे सर्वात मोठं कोर्ट आहे. त्याला बघायला आपण गेलो नाही. हे रोज दिसतंय. कृती होते तुमच्या हातून. डोळ्याने तुम्हाला दिसतंय. नाकाने श्वास आत जातोय. तोंडाने आपण जेवण करतोय. आतल्या सगळ्या हालचाली व्यवस्थित होत आहेत. तोपर्यंत हे नीट आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्याला प्रार्थना करा. आणि त्याला आमच्या गुरुजींनी नाव दिलं हे भगवती. भगवती म्हणजे कुंडलिनी शक्ती. आपल्या शरीरामध्ये क्रियाशक्ती काम करते म्हणून म्हणायचं हे भगवती. शक्ती, देव, गणपती हे वेगळे नाही. पण क्रियाशक्तीला पहिल्यांदा शरण गेलो तर तत्व म्हणजे गणेश हा लगेच समजतो, अनुभवाला येतो. म्हणून क्रियाशक्तीला प्रथम शरण जायचं. तिला म्हणायचं हे भगवती. क्रियाशक्ती होते की नाही इंद्रियांकडून? आता मी बसले तर पोट हलताय. मी बसले माईक हातात धरलाय. हे सगळं क्रिया आहे. मी बसले तर मुख बोलतंय. असं शब्द चालले ही क्रिया आहे. त्याच्यासाठी जी शक्ती आहे ती क्रिया शक्ती. देव म्हणजे चालना शक्ती. काय म्हणतो आपण? चैतन्य शक्ती. बरं, त्या शक्तीला नाव आहे कुंडलिनी शक्ती. तिला नाव आहे हे भगवती. तिला शरण गेल्यावर ती हळूहळू हळू तिचं पोट धरल्यावर ती हळूहळू आपल्याला या ईश्वराकडे नेते. म्हणून आधी तिला जन्म झाल्याबरोबर तो वडिलांना हाक मारतो का मुलगा किंवा मूल? कोणाला हाक मारतो? का? हा, शक्ती नाही. ती जवळ, सगळ्यात जवळ. मोठं करते. सगळ्यात जवळ. आणि जवळ आहे. जवळ. जवळ आहे म्हणा. पूर्ण करते. जवळ आहे म्हणून ती अति जवळची आहे. क्रियाशक्ती
कुंडलिनी शक्ती किंवा आपला देहा चैतन्य शक्ती, तिला प्रार्थना करा असं गुरुंनी सांगितलं. हे भगवती, तिच्याशी परिचय दिला, तिला प्रार्थना करा. म्हणजे काय होईल? जे तुम्हाला करायचं आहे ते भरभर बोलतात. हे भगवती, मला आता व्यवस्थित ध्यान लागावं, ही प्रार्थना आहे पहिली. म्हणजे देहाच्या आत जर जायचंय तर टकटक करून गेलं पाहिजे. दुसऱ्याच्या घरात तसं जाऊ का आपण? ते घर कोणाचं आहे? कोणाचे हे घर? हा. त्या अर्थी घर कोणाचं आहे हे? आपलं असतं तर आपल्याला सोडून गेलं असतं का? सोडून जाते त्या अर्थी दुसऱ्याच आहे. बरोबर आहे. आपण हे आहोत कोण? भाड्याने दिलाय, भाडे तत्वावर करार करू. तो लक्षात ठेवायचं काय? करार नाही माहित, तो त्यांनाच माहित. पण दिलंय ना थोडे दिवस का होईना भाड्याचं घर, म्हणून त्यांना विचारायचं पहिलं घर मालकीन बाईंना, हे भगवती, मी आता ध्यानाला बसतो आहे किंवा बसते आहे, श्वास वरती ऊर्ध्व, मी आता ध्यानाला बसतो आहे. माझं ध्यान उत्तम करवून घ्यावं. जितकी तुम्हाला खोल प्रार्थना करायची, उत्तम शब्दामध्ये ती मांडायची आहे अचूक. मग ते पण त्यांना वाटतं असा मनुष्य जगात कुठं पाहिलाच नाही, अशी बाई पाहिलीच नाही कुठं. मग त्यांना पण आनंद होतो, ते आपल्याकडे लक्ष जातं नाही. एरवी बघा मनुष्य कामं करतो, काय जेवतो, काय झोपतो, काय 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 करतो दिवसभर, पण त्यांचं तुमच्याकडे लक्ष नाही, तुमचं त्यांच्याकडे लक्ष नाही. एक दिवस जातं लक्ष खलास. एक दिवस काय होतं, पूर्णच ते लक्ष वेधून आपल्याला तिकडं घेऊन जातात. असं आहे. तसं नको. एकमेकांचं लक्ष पाहिजे, म्हणून असं करायचं आहे. पुढच्या प्रवचनामध्ये अजून आपण बरंच सांगूया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. तूर्त आजचा धडा एकच, ध्यानाला बसताना प्रार्थना करून बसायचं. हे शक्ती माते, हे कुंडलिनी जगदंबा, माझं ध्यान करून घे. खूप दिवस असे प्रवचन नाही, कंटाळलेले आहे. ओके.